चला तर मग सुरुवात करूया एका अशा महापुरुषाच्या प्रवासाला ज्यांनी आपलं म्हणजे भारताचं भविष्यच बदलून टाकलं. आपल्या या नव्या मालिकेचं नाव आहे महामानवाची महागाथा. आणि आज आपण या गाथेचा पहिला अध्याय पाहणार आहोत. तो म्हणजे त्यांचं बालपण. एक कल्पना करा, एक लहान मुलगा आहे, शाळेत गेले, त्याला तहान लागलीये, पण त्याला पाण्याच्या भांड्याला साधा हात लावायची सुद्धा परवानगी नाहीये. का? तर त्याला पाणी पिण्यापासूनच रोखलं जातंय. ऐकूनच किती विचित्र आणि धक्कादायक वाटतंय नाही का? आता खरी अविश्वसनीय गोष्ट ऐका. ज्या मुलाला पाण्याचा एक घोट नाकारला गेला होता ना, तोच मुलगा मोठा होऊन अख्ख्या देशासाठी स्वातंत्र्याचा, समानतेचा आणि न्यायाचा जणू एक महासागरच लिहून काढतो. हो, आपण बोलतोय भारताच्या राज्यघटनेबद्दल. आणि हीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याची सत्यकथा. तर मग या थोर प्रवासाची सुरुवात आपण थेट त्यांच्या जन्मापासूनच करूया. पाहूया तरी कशा परिस्थितीत आणि कोणत्या जगात हा महामानव जन्माला आला होता. तर तारीख होती 14 एप्रिल 1891. ठिकाण होतं मध्य प्रदेशातलं महू, जी तेव्हा एक लष्करी छावणी होती. इथेच भीमराव रामजी सकपाळ यांचा जन्म झाला. आता गंमत म्हणजे ते त्यांच्या आईवडिलांचं 14वं आणि शेवटचं अपत्य होते. त्यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ हे ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये होते आणि त्यांचं कुटुंब मूळचं होतं आपल्या कोकणातलं, रत्नागिरी जिल्ह्यातलं आंबडवे गाव. पण हे बालपण काही फुलांच्या पायघड्यांवरचं नव्हतं, अजिबात नाही. एका अशा अनुभवानं त्यांच्या कोवळ्या मनावर एक खोलवर जखम केली. एक अशी जखम जिने त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलून टाकली. तुम्ही विचार करा, लहानगे भीमराव शाळेत जायचे, पण त्यांना इतर मुलांसारखं वर्गात बसायला परवानगी नव्हती. नाही, त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं. बरं, तहान लागली तर ते स्वतः उठून पाणी पिऊ शकत नव्हते. एका शिपायाची वाट बघावी लागायची. तो यायचा आणि मग लांबून उंचावरून त्यांच्या हातावर पाणी ओतायचं. आणि सर्वात वाईट म्हणजे जर एखाद्या दिवशी तो शिपाई आलाच नाही तर त्या दिवशी त्या लहानग्या जीवाला तहानलेलंच राहावं लागायचं दिवसभर. हाच तो वेदनादायी अनुभव ज्याचं वर्णन स्वतः डॉक्टर आंबेडकरांनी नंतर फक्त 3 शब्दात केलं: नो पिऊन, नो वॉटर. शिपाई नाही तर पाणी नाही. हे 3 साधे शब्द, पण त्यात त्यांच्या बालपणीचा सगळा अपमान आणि त्या व्यवस्थेची सगळी क्रूरता सामावलेली आहे. आता बघा, एका बाजूला समाज असा अन्याय करत होता, पण त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात एक भक्कम आधारस्तंभ होता. एक असा व्यक्ती ज्याने त्यांना या अंधारातून बाहेर पडायची प्रेरणा दिली, आणि ते होते त्यांचे वडील. ही परिस्थिती म्हणजे 2 टोकांची होती अगदी. एका बाजूला होता समाज, जो त्यांना सतत वेगळं पाडायचा, प्रत्येक गोष्टीला नकार द्यायचा आणि पावलोपावली अपमान करायचा. आणि दुसऱ्या बाजूला होते त्यांचे वडील, जे त्यांना नेहमी जवळ घ्यायचे, प्रोत्साहन द्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्यातला स्वाभिमान जिवंत ठेवत होते. म्हणजे बघा, त्यांचे वडील रामजी सकपाळ हे फक्त पालक नव्हते, ते त्यांचे पहिले गुरु होते. ते स्वतः संत कबीरांचे अनुयायी होते, त्यामुळे घरातलं वातावरणच समानतेच्या विचारांनी भारलेलं होतं. त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर प्रचंड जोर दिला. इतकंच नाही तर भीमरावांच्या आईच्या निधनानंतर एकट्याने त्यांनी सगळ्या मुलांचं संगोपन केलं. आणि सर्वात मोलाची गोष्ट जी त्यांनी केली ती म्हणजे लहानग्या भीमरावांच्या मनात त्यांनी पुस्तकांची आणि ज्ञानाची एक अशी आवड निर्माण केली जी आयुष्यभर टिकली. तर असं होतं हे सगळं. एका बाजूला जातीभेदाचे चटके होते आणि दुसऱ्या बाजूला वडिलांनी दिलेली ज्ञानाची मशाल होती. आणि या 2 गोष्टी जेव्हा एकत्र आल्या तेव्हा भीमरावांच्या आयुष्याला एक वेगळीच निर्णायक दिशा मिळाली. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. एवढा मोठा अपमान, एवढी विषमता, या सगळ्या गोष्टी त्या लहानग्या भीमरावांना थांबवू शकल्या असत्या का? त्यांचं धैर्य तोडू शकल्या असत्या का? काय वाटतं? उत्तर आहे नाही, अजिबात नाही. आणि हाच तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तो अपमान त्यांना तोडू शकला नाही, त्यांना खचवू शकला नाही. उलट त्या अपमानानं त्यांच्या मनात एक आग पेटवली. एक अशी आग जी पुढे जाऊन सामाजिक क्रांतीची एक धगधगती मशाल बनली. आणि हा सगळा प्रवास आपल्याला एका अंतिम आणि मूलभूत प्रश्नापाशी आणून ठेवतो की जेव्हा समाजातला प्रचंड अन्याय एखाद्या व्यक्तीच्या कधीही न तुटणाऱ्या अतूट इच्छाशक्तीला भेटतो, तेव्हा नेमकं काय घडतं? याचं उत्तर एकच आहे: तेव्हा इतिहास घडतो.